सुरुवातीला बातमी आता आपण बघणार आहोत बीडची। बीडमध्ये गोपीनाथ गडावर धनुष्यबाणाची रांगोळी काढण्यात आली। राज्याच्या सत्ता स्थापनेत एकीकडे भाजपशी दावा ठोकणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज परळीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर जाणार असल्याची माहिती कळते। ओल्या दुष्काळाच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे गोपीनाथ गडावर येणार हे कळताच गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावर धनुष्यबाण आणि कमळाची रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या युतीच्या मधुर आठवणींना एक प्रकारे इथे उजाळा देण्यात आलाय। ही रांगोळी आता आपण बघतोय गोपीनाथ गडावर ही धनुष्यबाण आणि कमळाची एकत्रित अशी रांगोळी काढण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आपण सुरेश जाधव, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुरेश, इकडे सत्ता संघर्ष विकोपाला पोहोचलेला आहे, अजून कुठल्याही प्रकारचं उत्तर इथे मिळताना दिसत नाही। या रांगोळीची चर्चा नक्कीच असणार आहे, काही संकेत मिळत आहे, काय चर्चा सध्या सुरू आहे बीडमध्ये? या रांगोळीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। काल उद्धव ठाकरे यांचा दौरा फायनल झाल्यानंतर परळीमध्ये गोपीनाथ गडावर जाण्याचं निश्चित नव्हतं, मात्र रात्री उशिरा या संदर्भामध्ये नव्हे तर सकाळी या संदर्भात मधली माहिती मिळाली की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागी करण्यासाठी आणि स्वतः उद्धवजी ठाकरे गंगाखेडकर वरून बीड मध्ये दुष्काळ पाहणी दौऱ्यामध्ये येत असताना ते गोपीनाथगड रस्त्यावरती लागत असल्यामुळे गोपीनाथ गडावरती जाऊन दर्शन घेणार आहेत। विशेष म्हणजे दोन्ही मुंडे भगिनी परळीमध्ये नाहीत, मात्र याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते। एकीकडे सत्ता स्थापनेसाठी भाजपचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जात आहेत, तर दुसरीकडे दुष्काळ दौऱ्यामध्ये असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे कुठला चंग बांधतायत आणि सत्तेच्या संदर्भामध्ये दावा करत असताना एक जुनी आठवण म्हणून याकडे पाहिलं जात आहे। मात्र आज जर पूर्ण इथल्या सोशल मीडियामध्ये पाहिलं तर त्या रांगोळीची चर्चा आणि एकूणच आजच्या गोपीनाथ गडावरच्या दर्शनासंदर्भामधली चर्चा ही मोठ्या प्रमाणात होते। निश्चितच सुरेश, ही रांगोळीचा नेमका या सगळ्याचं आयोजन म्हणजे रांगोळी नेमकी कोणाच्या संकल्पनेतून साकारली, त्याच्यामागे नक्कीच काहीतरी विचार असणार? नक्कीच यामध्ये विचार तर असणारच, मात्र पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या देखील दोघीही बहिणी परळीमध्ये नाहीत। मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गेल्या स्वर्गवासी झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतरचा हा दौरा आहे। बऱ्याच दिवसानंतर उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी येत आहेत आणि आल्यानंतरची एक जुनी आठवण 2014 आणि त्याच्या अगोदर महायुतीमधली वज्रमूठ कशा पद्धतीत होती आणि त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या जाग्या करण्याच्या दृष्टिकोनातून ही रांगोळी कदाचित पंकजा मुंडेंच्या संकल्पनेमधनं असेल किंवा सांगण्यावरनं असेल, मात्र त्या संदर्भात अद्याप माहिती मिळत नाही। निश्चितच धन्यवाद सुरेश। आपण बघतोय की गोपीनाथ गडावर अशा रीतीने धनुष्यबाण आणि कमळाची अशी ही रांगोळी काढण्यात आली आहे। चांगलीच चर्चेत सध्या ही रांगोळी आहे। बीड मधली बातमी आपण बघतोय। गोपीनाथ गडावर